देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटील डेरादेखल झालेले होते। मात्र त्या आंदोलकांची गैरसोय होत असल्यानं हिंगोली जिल्ह्यामध्ये मराठा आंदोलक सरकारच्या विरोधामध्ये संतप्त झाले होते। आणि जर आपण पाहिलं तर या सर्व आंदोलकांनी सरकारच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केलेली आहे। हे सर्व मराठा आंदोलक यांनी हैदराबाद अकोला राष्ट्रीय महामार्ग रोखलेला आहे आणि आपण या आंदोलकांशी बातचीत करणार आहोत। माझ्या सोबत काही मराठा आंदोलक आहेत, आपण त्यांना विचारूयात। मला सांगा की तुम्ही आता राष्ट्रीय महामार्ग रोखलेला आहे, मुंबईमध्ये आंदोलन सुरू आहे, इथे तुम्ही आंदोलन का करताय? आम्ही जे आमच्या येथील जे पूर्ण महाराष्ट्रातील जे मराठी बांधव तिथे गेलेत आंदोलनासाठी, माननीय जरांगे साहेब यांच्या नेतृत्वाखाली जे चालू आहे आंदोलन, त्याची गैरसोय होत आहे। त्यांना पाणी दिलं जात नाही, शौचालय बंद केलं, त्याच्यानंतर काल अन्नछत्रसुद्धा बंद केलं आहे शासनानं, लाईटसुद्धा बंद केली आहेत। आणि असं होऊ नये त्यासाठी इथं आम्ही पारडीमोड फाटा इथे 2 तास आंदोलन केलं। आणि याच्या पुढे जर असं काही गैरसोय झाली आमच्या मराठी बांधवांची तिथं, तर पूर्ण महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही, विनंती। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। मूलभूत सोयी सुविधा मिळत नसल्यानं तुम्ही हे आंदोलन करतायत, सरकारला तुमचा निर्वाणीचा इशारा काय आहे? माझं एकच म्हणणं आहे सरकारला, कारण आम्ही त्यांना म्हणजे बऱ्याच दिवसापासून म्हणण्यापेक्षा 2 महिन्यापासून अगोदर निवेदन देऊनही कुठल्याही प्रकारची व्यवस्था शासनामार्फत तिथं ठेवण्यात आली नाही। याच्यामध्ये असं दिसून येते की जाणीवपूर्वक एखाद्या समाजाला टार्गेट करून त्याची अवहेलना करून त्याला तिथं आंदोलन न करण्यात देण्याचं म्हणजे त्या ठिकाणी करू देऊ नये अशी भूमिका सरकारची दिसत आहे। पण या भूमिकेला आम्ही हे नसताना त्याच्या निषेधार्थ इथं आमच्या कळमनुरी तालुक्यामध्ये घोळापाटी इथे म्हणजे 2 तासासाठी आम्ही रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे। आमचं म्हणणं एकच आहे की तिथल्या जे पूर्ण महाराष्ट्रातून मराठा बांधव जे गेलेले आहेत तिथं त्यांची पूर्ण सोय सुविधा व्हायला पाहिजे, त्यांना तिथं व्यवस्थित सगळ्या गोष्टी मिळायला पाहिजे, मेडिकल मिळायला पाहिजे। आणि हेच पाहता तिथे सोयी सुविधा मिळाल्या पाहिजेत। आंदोलकांना पाणी मिळत नाहीयेत, टँकर आडून त्यांनी आंघोळी केलेल्या आहेत। मनोज जरांगे पाटलांनी गंभीर आरोप केला आहे। तुम्ही हे आंदोलन करतायत, काय सांगाल सरकारला? 29 ऑगस्टला अख्ख्या महाराष्ट्रातील सर्व मराठा संघर्ष योद्धे, आमचं दैवत, आमच्या सर्वांचे मार्गदर्शक, आमचा हा मराठा समाजाचा आरक्षणाचा लढा ज्यांनी 2 वर्षापासून पूर्ण ताकदीने स्वतःच्या खांद्यावर पेलून नेत आहेत, आदरणीय संघर्ष योद्धे मनोज दादा जरांगे पाटील इथे काय आंदोलन केले? 29 तारखेला मुंबईला गेलेत। 29 तारखेला मुंबईला गेल्यानंतर त्यांची आपसोय झाली। कालपर्यंत 3 मराठा आंदोलक यांचा मृत्यू झाला आणि तरी या प्रशासनाला जागच येत नाही। तिथं कसल्याच प्रकारच्या सोयी सुविधा नाहीत। म्हणजे प्रशासनाचा डाव आहे का, शासनाचा डाव आहे का की आपसोय करून यांना खायला द्यायचं नाही, यांना पियायला द्यायचं नाही, आंदोलन दडपून टाकायचं? जर असा घात सरकारचा असेल तर सरकार नक्कीच झोपेत आहे। कारण की तिथं गेलेला मराठा समाज हा फक्त 10% आहे, पूर्ण महाराष्ट्रभर 90% समाज इथं आहे। आणि तिथं काही मराठा आंदोलकांचा घातपात झाला तर पूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज ताकदीने पेटून उठेल। आणि पुन्हा एकदा सांगायचं की दादांनी शनिवार रविवारची डेडलाईन दिली। शनिवार रविवार पर्यंत दादांनी कालच बाईट दिलेत की आम्ही शांततेत आहोत, आम्ही आजही आंदोलन शांततेत केले। आज आम्ही ॲम्ब्युलन्सला रस्ता दिला, मिलिटरीच्या गाड्या आल्या होत्या त्यांना रस्ता दिला, पेशंट आले होते इमर्जन्सी त्यांनाही रस्ता दिला। 2 तास रस्ता अडवला आम्ही। शनिवार रविवार नंतर काय? पण दादांनी आदेश अल्टिमेटम दिले सरकारला की शनिवार रविवार पर्यंत निर्णय नाही घेतला तर अख्खा महाराष्ट्रातील लहान लेकरू, बाह्या माणसं हा मुंबईतून धडकेल। त्यावेळेस सरकार या सगळ्या कायदा आणि सुव्यवस्थेला जबाबदार राहील। आपल्यासोबत अजून काही मराठा आंदोलक तरुण आहेत। मला सांगा, शनिवार रविवार दिलाय, रविवारच्या पुढे काय? रविवारच्या नंतर जे शांततेत मोर्चे व्हायचे ते यानंतर शांततेत मोर्चे होणार नाहीत। शांततेत मोर्चे होणार नाहीत। माझ्यासोबत अजून काही मराठा बांधव आहेत। मुंबईमध्ये देखील मराठे धडकलेत आणि आता रस्त्यावरती पण उतरलेत, काय सांगाल? काहीच नाही, आम्ही मनोज जरांगे पाटलाचे आदेश आले नाही आले तरी हरकत नाही। जर आमच्या मुंबईला गेलेल्या बांधवाची गैरसोय झाली तर आम्ही पूर्ण महाराष्ट्र यानंतर रस्त्यावर उतरणार आहे।
तर हे सर्व मराठा आंदोलक होते. मुंबईमध्ये मराठा आंदोलकांची गैरसोय होती आणि तिथे जर आमच्या बांधवांचे हाल झाले तर सरकारच्या विरोधामध्ये आम्ही गावागावामध्ये मुलाबाळांना घेऊन रस्त्यावर उतरू आणि वेळ पडली तर मुंबईला देखील धडकू असा इशारा आता गाव पातळीवरच्या या मराठा आंदोलकांनी सरकारला दिला आहे. संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.